अमेरिकेचा इराणवर जोरदार हल्ला, सिरिक मिनाक आणि गोरगानवर केले हल्ले, तर इराणकडून सुद्धा अमेरिकेचे इराकमधले लष्करी तळ लक्ष्य. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण चौताळला, तडकाफडकी होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद. नाशिक विधान परिषदेबाबत आज अंतिम निर्णय, बंडखोर गोकुळ गीतेंची तलवार म्यान होण्याची शक्यता, मंत्री गिरीश महाजन उदय सामंत भूमिका जाहीर करणार. आज नवी दिल्लीमध्ये नीती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार. अजित पवारांच्या विनाश राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन आज, मुंबईत होणार कार्यक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात, 2 दिवसीय दौऱ्यात विविध विकास कामांचा आढावा घेणार. आज रामकुंड इथं सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन, गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. शिवसेना भवनासमोर मोदींचं अभिनंदन करणारे मिश्किल बॅनर्स झळकले. सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केल्याबद्दल अभिनंदन, एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम मोदींनी केल्याचा बॅनरवर उल्लेख. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. कुठल्या व्यक्तीनं कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं नाही का? संदीप देशपांडेंनी ट्विट करत मोदींना लगावला टोला. दादरमध्ये झालेला बेसचा अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळेच, आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालात बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचं नमूद. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात सीजेपीचं आंदोलन, नीट पेपर फुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनात सोनू वांगचुक देखील सहभागी होणार. ठाण्यात एकाच दिवसात 3 मोठ्या गुन्हेगारीच्या घटना, वृद्धाला मारहाण झाल्यानंतर 2 जणांची हत्या. शिंदेंच्याच ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर. कल्याण पूर्वेच्या खडे गोळवलीमध्ये मध्यरात्री गोळीबार, पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. बुंदी आणि प्रेम गुंडा यांच्यात वाद, 1 जण जखमी. डंपर खाली चिरडून एकाचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातल्या तपत कठोरा गावातली घटना. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटून दिला. राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती. राज्यात सर्वदूर पाऊस दाखल होण्यास आणखी काही दिवस लागतील. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नटराजन यांचा अर्ज फेटाळल्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी. खान सरांची पाटणा हायकोर्टात धाव, एफआयआर रद्द करण्याची आणि कोचिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची केली मागणी. स्पाइसजेटचे वैमानिक कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं, कंपनी आर्थिक संकटात, कर्जासाठी सरकारकडे धाव. हार्दिक पंड्या काल फिट आणि आज अफगाणिस्तान वनडे मालिकेतून बाहेर. हार्दिकला पुन्हा झाले तरी काय सवाल उपस्थित. आजपासून फुटबॉलचा महाकुंभ, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये रंगणार सामने. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री सामने पाहता येणार.